हो नाही म्हणता म्हणता अखेरीस शरद पवार आणि अजित पवारांनी पुण्यासह पिंपरी चिंचवडसाठी डाव टाकला आणि आघाडीचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला धक्का बसलाय। गेल्या 3 दिवसांच्या घडामोडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही थंड बस्त्यामध्ये गेलेली असता गौतम अदानींच्या कार्यक्रमानंतर अचानक दोन्ही पवार पुणे पिंपरीसाठी राजकीय मैदानामध्ये एकत्र आले। मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे भाजप विरोधामध्ये लढताना मतांची विभागणी टाळण्यासाठी पवार काका पुतणे हे एकत्र आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे 2 चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। नाही ठरलेला आहे, तो फक्त प्रेसला सांगितलाच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।